हॅलो नमस्कार। सोनम फॅन्सी ब्लाउजमध्ये मी सोनम तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट बाही कटिंग कशी करायची हे शिकणार आहे। जसे माझे लाईव्ह क्लास असतात दुपारी, तर आज दुपारी आपण वन टक्स ब्लाउजची कटिंग क्लासमध्ये शिकलो आणि त्यानंतर मला बऱ्याच ताईंच्या कमेंट आलेल्या होत्या की बाहीमध्ये झोळ येतो किंवा मग घडी किती घ्यायची आणि बाही परफेक्ट कटिंग कशी करायची, तर ते पूर्ण मेजरमेंट कसं घ्यायचं याचा एक स्पेशल व्हिडिओ दाखवा। तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते बाही कटिंगचा। तर तुम्ही आज जो मी फॉर्म्युला सांगणार आहे किंवा जी कटिंग सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही कुठलीही कटिंग करू शकता। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी ब्लाउज घेतलंय आणि तुम्ही तुमच्या कुठल्याही साइजचं ब्लाउज घेऊ शकता आणि कुठल्याही मापाची कटिंग तुम्ही या पद्धतीने करू शकता। त्यामुळे मी इथे एक ब्लाउज घेतले, त्या ब्लाउजची मी बाही मोजून आपण त्याची कटिंग करूया। तर इथे मी पेपर कटिंग दाखवणार आहे। तर आपण बघूया हे ब्लाउज किती साइजचं आहे आणि त्या पद्धतीने बाहीची कटिंग करूया। तर मग तुम्ही 28 ते 48 साइज पर्यंत 50 साइज पर्यंत या फॉर्म्युलानुसार बाही कटिंग करू शकता। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा। आणि आणखी एक गोष्ट इथे सांगायची म्हणजे चॅनलवर संपूर्ण शिवण क्लास हा एकदम फ्रीमध्ये सुरू आहे आणि आपले लाईव्ह क्लास असतात। तर रोज दुपारी 2 वाजता लाईव्ह क्लास असतो। तुम्हाला जर शिकायची इच्छा असेल तर तुम्ही लाईव्ह क्लासला जॉईन करू शकता। तर इथे बघा आता आपण ब्लाउजचं जे मेजरमेंट आहे ते घेऊया। तर इथे माप बघूया आपण। तर इथे 9.5 म्हणजे हे 38 साइजचं ब्लाउज आहे। तर साइज कशी मोजतो आपण, ब्लाउजवर माप कशी घेतो हे मी अगोदर शिकवलेलं आहे। तर इथे बघा आता मी बाहीची पूर्ण उंची घेते। ठीक आहे, बाहीची पूर्ण उंची आणि फिटिंग सहज आपल्याला घेता येते, पण बाहीची घडी किती टाकायची प्रॉपर ते माहिती नसतं। तर अगोदर आपण बाहीची उंची मोजून घेऊया। आणि ही एल्बो पर्यंत स्लीव्ज आहे। तर बाही पूर्ण शिवून आपली जी आहे ती 11 इंच आहे। बरोबर 11 इंच आहे। तर मी इथे माप घेते 11 इंच उंची बाहीची। ठीक आहे, त्यानंतर आता फिटिंग घेऊया आपण। हे बघा बाहीची जी फिटिंग आहे, फिटिंग जी आहे ती आहे 6 इंच बरोबर। तर बाही फिटिंग इथे 6 इंच घ्यायची। ठीक आहे, बाही फिटिंग आहे 6 इंच। आता यानंतर बऱ्याच ताईंना प्रश्न पडतो, उंची घेतली आपण, बाही फिटिंग पण घेतली, पण बाहीची घडी किती टाकायची कुठल्याही साईजला। ठीक आहे, तर ब्लाउजवरच हे माप दिलेलं असतं। तर ते मोजायचं कसं बघा। हे बघा आता हा जो मोंडा आहे, ठीक आहे, हा जो मोंडा आहे ही आपली बाहीची घडी असते। तर काय करायचं, इथून सरळ टेप ठेवायचं, हे जे जॉईंट केलेलं आहे ते सुद्धा यामध्ये पकडायचं। आणि पेपर कटिंगवर मी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे बाही कटिंग कशी करायची। आता आज ही ब्लाउजवर दाखवते आणि तुम्ही कुठल्याही साईजचं ब्लाउज या पद्धतीने घेऊ शकता। तर इथे बघा आता हे जो आपण शोल्डर जोडलेला आहे तिथून टेप ठेवा आणि सरळ हा जो मोंडा आहे तो गोल राऊंडमध्ये मोजून घ्या। आता इथपर्यंत आपण ही फिटिंग केलेली आहे। तर ही बाहीची घडी जी आहे ती 9 इंच आणि आपण शिलाई मार्जिन किती एक्स्ट्रा घेतलंय ते बघूया यामध्ये। तर इथे बघा शिलाई मार्जिन मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलंय। तर आपली बाहीची घडी किती आली, 9 ची ही घडी आली आणि 2 इंच शिलाई मार्जिन आलं, म्हणजे टोटल किती 11 इंच ही बाहीची घडी आली। तर या पद्धतीने तुम्ही कुठल्याही साईजचं ब्लाउज घेऊन त्याची घडी मोजू शकता। तर ही आपली बाहीची घडी आलेली आहे। आता याची कटिंग कशी करायची पेपरवर ते मी दाखवते। आणि आणखी एक प्रश्न, जो मोंड्यामध्ये झोळ येतो, बाहीमध्ये सळ पडतात, तर त्याचं कारण काय असतं ते पण पुढे सांगते। तर इथे बघा मी डबल पेपर घेतलाय, पेपर मी डबल करून घेतला। आता जी बंद बाजू आहे त्या बाजूने मी उंची टाकून घेते सगळ्यात अगोदर। तर आपण शिवून उंची जी आहे ती मोजून घेतली, 11 इंच होती। आता हे अस्तरच्या ब्लाउजसाठी सांगते। तर इथे आपल्याला 1 इंच उंचीमध्ये वाढवायचं आहे। शिलाई मार्जिन अर्धा इंच खाली आणि अर्धा इंच वरती शिवण्यामध्ये जाणार। तर हे किती आलं, 12 इंच आपण घेतलं। ठीक आहे, आणखी एक इथे लाईन आखून घेते। त्यानंतर आता सगळ्यात अगोदर घडी टाकून घेऊया। तर घडी आपली आली 11 इंच। ठीक आहे, 9 इंच आपली घडी आणि त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन, तर किती झालं 11 इंच। आता हे 11 आणि 12 एक बॉक्स बनवून घ्यायचा।
आता इथे बघा बॉक्स मी बनवला, ही बंद बाजू आहे, ही ओपन बाजू आहे. आता एल्बोपर्यंत स्लीव्ज आहे आणि एल्बोपर्यंत स्लीव्जमध्ये बऱ्याच ताईंचा प्रॉब्लेम असतो, जोड येतो, फुगा येतो किंवा कॅप हाईट किती घ्यायची, बाही समोरून डाऊन किती करायची. तर त्याचं पूर्ण डिटेल मी इथे माहिती देते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता सुरुवातीला काय करायचं, जर तुमच्या 6च्या पुढे तुमची बाही स्लीव्ज असेल, आता इथे कुठलाही गुणाकार भागाकार करायची गरज नाही, तुम्हाला 6 इथे कॅप हाईटची घ्यायची आहे एल्बो स्लीव्जपर्यंत. तर इथे आपण कॅप हाईट घेतो असतो 3 इंच. ठीक आहे, 3 इंचावर समोरून डाऊन करायचं. त्यानंतर इथे तुम्हाला करायचं आहे 2 इंच शिलाई मार्जिनची आडवी लाईन. ठीक आहे, तुम्ही 1.5 इंच घेतली असेल तर 1.5 इंच घ्या, 2 इंच घेतली असेल तर 2 इंच घ्या. तर इथे बघा 2 इंच मी शिलाई मार्जिनची आडवी जी लाईन आहे ती आखून घेतली. इथून आपण घेतलंय जे कॅप हाईट ती आपण इथून घेतली 3 इंच. हे बघा, ही 3 इंचाने मी डाऊन केली. त्यानंतर एक्स्ट्रा शिलाई मार्जिन जे आहे ते 2 इंच इथे मी घेतलं. त्यानंतर या बाजूने काय करायचं, इथे 2 इंच, इथे 1 इंचावर अशी खूण करून घ्या. तर हे कशासाठी, बाहीला परफेक्ट आकार देण्यासाठी. तर इथे 2 इंचावर खूण करून घेतली. आता आपण बाहीला आकार देऊन घेऊया. हे बघा, आता हा आकार द्यायला सोपा आहे, इथपर्यंत सगळं सोपं आहे. आता जो आपण फिश कट देतो आणि तो परफेक्ट कसा द्यायचा त्याची पण इथे माहिती सांगते. कारण बऱ्याच जणींचं ते माप चुकतं. जो फिश कटचा आकार असतो, आपण मासोळीचा जो आकार असतो तो चुकीचा येतो. कधी कधी काय होतं, इथे अर्धा इंच गॅप येतो किंवा या साईडने अर्धा इंच गॅप येतो. तर तो गॅप प्रॉपर येण्यासाठी जो समोरचा भाग आपण अर्धा इंचाने मोंड्यामध्ये खोल घेतलेला असतो, पाठीमागच्या मोंड्यामध्ये हा जो भाग आपण अर्धा इंचाने खोल घेतलेला असतो, तर तो भाग बरोबर हा फिशकट बरोबर तिथेच ॲडजस्ट झाला पाहिजे, तिथेच शिवण्यात आला पाहिजे. तेव्हा तुमचे जे बाहीची कटिंगचा प्रॉब्लेम असतो तो सॉल्व्ह होत असतो. तर बऱ्याच जणींचं हेच चुकतं बाहीमध्ये, की हा जो आकार आहे त्यांना व्यवस्थित देता येत नाही, तिथलं मेजरमेंट माहिती नसतं, त्यामुळे बाहीमध्ये जोड येतो. तर आता बघा, इथं 2 इंच, इथे 2 इंच घेतलं मी. त्यानंतर बाहीला असा शेप देऊन घेतला. आता मासोळीचा आकार कसा द्यायचा तो बघूया. तर काय करायचं, हे बघा, आता हे 2 इंच शिलाई मार्जिन आहे ते सोडा, इथून आपण शिलाईच्या टिपा घेणार. मग आपण इथून आतमध्येच आपल्याला हे मेजरमेंट काढायचं आहे. तर इकडे 2 इंच आणि इकडे 2 इंच जे आहे ते आपण तिथपर्यंत माप मोजून घ्यायचं. बघा, इथून 2 इंच आणि इथून 2 इंच. आता हे जे आलंय ते 7.5ला एक लाईन कमी. ठीक आहे, तर त्याला मधोमध फोल्ड करायचं. हा जो टेप आहे तो मधोमध फोल्ड करायचा आणि त्याचा मध्य काढायचा. हे बघा, आता मध्य काढल्याच्या नंतर तुम्हाला इथे अर्धा इंच किंवा पाऊण इंच माप जे आहे ते घ्यायचं आहे. तर मोठी स्लीव्ज असेल तर हे बघा, बरोबर पाऊण इंचावर तुम्हाला इथे खूण करायची. छोटी स्लीव्ज असेल तर तुम्हाला अर्धा इंचाचा गॅप घ्यायचा आहे. आता त्यानंतर काय करायचं, हे परफेक्ट आपलं मेजरमेंट निघालं. इथे तुम्ही डॉट डॉट करून, जर सुरुवातीला तुम्हाला आकार जमत नसेल तर तुम्ही असे डॉट डॉट करून असा आकार देऊ शकता किंवा मग डायरेक्ट पण अशा पद्धतीने आकार देऊ शकता. हे बघा, एकदम परफेक्ट आकार इथे जमतो. आणि ही बाही तुम्ही या पद्धतीने एकदा कटिंग स्टिच करून बघा, कुठेही प्रॉब्लेम येत नाही. तर इथे पण बघा 1 आणि 2 इंच, इथे पण 2 इंच आणि हा त्याचा मध्य आहे. ठीक आहे, इथे आपण अर्धा इंच माप घेतलं. आता राहिलं फिटिंगचं माप. तर फिटिंग जी आहे ती बाहीची 6 इंच आहे. ठीक आहे, आपण बघितली बाहीची फिटिंग 6 इंच आहे, त्यावर खूण केली. त्यानंतर आपण शिलाई मार्जिन इथे किती वाढवलं, 2 इंच, तेवढंच आपण खालच्या बाजूने घेणार. हे बघा, आणि या ज्या फिटिंगच्या लाईन आहे त्या व्यवस्थित आखून घ्यायच्या. हे बघा, खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही कुठल्याही साईजची बाही कटिंग या पद्धतीने करू शकता. आणि यामध्ये ही जी फिश कटचा प्रॉब्लेम असेल किंवा झोळ येत असेल मोंड्यामध्ये किंवा इथे टाईट होत असेल, असा कुठलाही प्रॉब्लेम या कटिंगमध्ये येत नाही. जर तुम्हाला बाहीची कटिंग जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा कटिंग करून बघा, ब्लाऊज स्टिच करून बघा, तर तुमचा कपडाही कमी पडणार नाही. बऱ्याच जणींना हा पण प्रॉब्लेम असतो की बाही शिवताना कपडा कमी पडतो, तर तो सुद्धा प्रॉब्लेम तुमचा या स्टिच कटिंगमध्ये येणार नाही. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा. आणखी कुठल्या साईजची बाही कटिंग तुम्हाला बघायची असेल किंवा कुठला पॅटर्न तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करायचं. आता ही बाही जी आहे ती मी कट करून घेते.
सगळ्यात सोपी पद्धत आहे बाही कट करण्याची. मी सेम या पद्धतीने बाही कटिंग करत असते आणि स्टिचिंग पण या पद्धतीने करते. जसं लाईव्ह क्लासमध्ये पण मी सेम या पद्धतीने शिकवते आणि खूप साऱ्या ताईंनी ट्राय करून बघितलं, त्यांना ब्लाऊजही छान बसले. आता हे बघा, आता हे जो फिश कटचा आकार असतो तो आपण समोरच्या बाजूने जोडतो, तर मग बाही ओपन करून तो फक्त एकाच बाजूने आपण कट करून घ्यायचा. हे बघा, आणि इथे थोडासा कट मारून घ्यायचा, म्हणजे इथे आपण बाहीची फिटिंग घेत असतो, म्हणजे हे लक्षात येतं. हे बघा, तर बाहीची पूर्ण कटिंग आपली झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. थँक्यू.